महाराष्ट्रातला इफ्स्टीन अशोक खरात याने 58 महिलेवर अत्याचार करून पेन ड्राईव्ह मध्ये त्याची व्हिडिओ फुटेज बनवले. आता ते सोशल मीडिया प्रसारित आले. विचार करा तुम्ही, अमेरिकेमधला तो इफ्स्टीन त्याच्यापेक्षा त्याचा बाप निघाला आणि रुपाली चाणक्कर मॅडम ही त्याला खतपाणी देते. रुपाली चाणक्कर मॅडम सारख्या लोकांचा हात त्या हरामखोर माणसाच्या डोक्यावर असेल तर त्याला सजा होणार काय? नाही होणार. आणि रुपाली चाकणकर मॅडम ह्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, तर 58 महिलेला ते न्याय देऊ शकत नाही, तर त्या अध्यक्षा काय कामाच्या हो? त्यांनी राजीनामा देऊन द्यायला पाहिजे. कुठल्याही महिलेची ते अब्रू वाचू शकत नाही, आत्मसन्मान वाचू शकत नाही, तर त्यांना महिला आयोगाचा अध्यक्ष बनून काय कामाचं? महाराष्ट्रातल्या जनतेचा माझं एकच म्हणणं आहे की तुम्हाला काय वाटते की त्या ताईनं त्यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला पाहिजे की नाही? गोष्ट अशा करतात ते संविधानाबद्दल बोलतात, गोष्ट अशा करतात सावित्रीबाई बद्दल बोलतात. आमची सावित्री ज्योतिबा, आमची जिजाई, आमची रमाई अशी नव्हती. आमची रमाई सावित्री महिलांची अब्रू वाचवायची. तुम्ही तर 58 महिलेला ज्यांची ह्या हरामखोरानं तिच्यावर अत्याचार केला त्यांना तुम्ही न्याय देऊ शकता का हो मॅडम? नाही देऊ शकत. कारण तुमचे गुरु आहेत ते. तुम्ही त्याचे पायातून तिरत पेले, क्षत्रिय गाठ पकडली, तुम्ही जेवण काय चारून दिलं. विचार करा तुम्ही या गोष्टीचा. तुम्ही लवकरात लवकर तुमच्या पदाचा राजीनामा द्या. शेअर करा दादा, फॉलो करायला विसरू नका.